अहो तानानं जीव जायला लागलाय, 2 घोट घेऊ द्या की. अहो देव तुमचं भलं करेल. ए तुझ्या या कवडीमोल जीवापायी आमचा धर्म पाठवायचा का आम्ही? मालक नाही म्हणू नका. अहो फक्त 2 घोट घेऊ द्या. लय लांब आलोय. अहो लय घंटे झालो, पाणी नाही पोटात घेत. मालक मागे हो मागे हो. त्या नरडीचा घोट घे ना, सांगून ठेवतोय. तू आहे ना असा नाही ऐकणार. थांब. हे बघ तुला. हे काय करताय? आणि कशासाठी? तुला काय करायचंय? चल निघ इथून. चल निघ, नाहीतर थांब. ह्या सगळ्यांना हकलून लावण्यासाठी आम्हाला मदत कर. हा, विहिरीचं पाणी प्यायला निघाले होते. हा, आम्ही होतो म्हणून विटंबना टळलीये, कळलं का? अहो पण या माणसांनी पाणी प्यायला तर बिघडलं कुठे? माणसंच आहेत नाही. वा रे वा शहाणा. चल निघ इथून, नाहीतर तुलाही देईन एक दणका. हा जाणार नाही. बघू काय करताय ते. ए कोण आहेस तू? हा त्या पल्ल्याडच्या आयतवडे गावामधल्या पायगोंडा आणि गंगूबाईचा मुलगा. हो, म्हणजे याचे आई वडील तर जैनपंथी आहेत. अहो गोपाळराव, ह्याच्या आईला तर उच्चवर्णीयांची पण शिवाशिव चालत नाही. आणि हा या पाप्यांची मदत करतो हे जर तिला कळालं तर जळत्या लाकडानं फोडून काढेल त्याला. दिव्याखाली अंधार, दुसरं काय. आई वडील तिकडे सवळं करतायत आणि याचा उर्मटपणा बघा. उगाच विषय नका बदलू. कलियुग आहे हेच खरं. चल निघ इथून. आणि तुम्ही सगळे त्याला निघा इथून. या रहाटाला हात जरी लावाल ना तर जीव घेईन तुम्हा सर्वांचा सांगतोय. म्हणजे तुम्ही या माणसांना पाणी प्यायला देणार नाही? शंकाच नाही. ठीक आहे, जर या माणसांना पाणी प्यायला मिळणार नसेल तर कुणालाच मिळता कामा नये. कर्मवीर भाऊराव पाटील वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संपूर्ण गावाविरुद्ध उभे ठाकले. यावरूनच त्यांची आंतरिक शक्ती आणि सत्सद विवेक बुद्धी किती बळकट होती हे लक्षात येतं. कुठेही होणाऱ्या अन्यायाविरोधात उभं राहायला स्वतःच्या विचारांवर जी अविचल निष्ठा आणि निडर वृत्ती लागते ती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे उपजतच होती. पायगोंडा व गंगूबाई जैन या दाम्पत्याच्या पोटी ऐनवडे बुद्रुक कुभोज म्हणजे सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. भाऊरावांच्या आईला तर इतर जातीचीच काय परंतु उच्चवर्णीय जातीतील लोकांचीही शिवाशिव चालत नसे एवढं हे कर्मठ घराणं होतं. परंतु भाऊरावांना अस्पृश्यतेविषयी लहानपणापासूनच भयंकर चीड होती. त्या काळी त्या भागात प्रति रॉबिनहुड असा सत्याप्पा नामक दरोडेखोर वर्चस्व ठेवून होता आणि बऱ्याचदा रात्री तो भाऊराव यांच्या घरी आश्रय घ्यायचा. त्याच्या तोंडून शौर्याच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी ऐकून छोटे भाऊराव वैचारिक दृष्ट्या घरच्या कर्मठ संस्कृतीपासून वेगळे घडत गेले. कर्मकांड, भेदाभेद, शिवाशिव या गोष्टी अयोग्य आहेत हे शिकत ते मोठे झाले. नंतर शिक्षणासाठी त्यांनी सांगली सोडलं आणि कोल्हापूरमध्ये जैन हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण करू लागले. याही काळात त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे त्यांना सतत संघर्ष करावा लागला. पण या बंडखोर वृत्तीमागे समानतेचं तत्व होतं. इतरांचं भलं करण्याची तळमळ होती आणि म्हणूनच भाऊरावांनी रयत शिक्षण संस्था नावाचं बीज रोवलं. कमवा आणि शिका हा कानमंत्र दिला. ज्ञान आणि कष्टाची सांगड घालत त्यातून जो वृक्ष फोफावला त्याने अनेक वंचितांच्या भगभगत्या आयुष्याला सावली दिली. रात्रीचे 11 वाजले. हो, कल्पना आहे मला त्याची. मग आपलं हॉस्टेल रात्री 8 वाजता बंद होतं याची कल्पना असेलच तुम्हाला. कुठे होतात इतक्या उशिरापर्यंत? काय झालं? सांगायला लाज वाटावी असं काही करून आलात की काय? नाही, अजिबात नाही. लाज वाटावी असं काही केलेलं नाहीये. फक्त मी उशिरा येण्याचं कारण तुम्हाला कळलं तर तुम्हाला मनस्ताप होईल एवढंच. नाही नाही नाही, मला आवडेल ऐकायला, सांगा. मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेलो होतो. कशाला? फुकट जेवायला? नाही, खरं तर जेवायला उसंतच मिळाली नाही. राजर्षी शाहू महाराज आले होते. त्यांच्यासोबत बोलण्यात, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात, त्यांचे विचार ऐकण्यात कसा वेळ गेला ना तेच कळलं नाही सर.
भाऊराव, हे जैन मुलांचं हॉस्टेल आहे. या जागेचे काही नियम आहेत आणि ते नियम खूप विचारांनी धर्मपालन करण्याच्या इराद्याने आणि या जागेची शुचिता भंग होणार नाही यासाठी बनवले गेलेत. आणि तुमचं हे वागणं अजिबात बसत नाही या नियमांमध्ये. नव्हे, ते पाप आहे. पाप? हो. एखाद्या माणसाशी आदराने वागणं हा गुन्हा आहे. मला वाद घालायचे नाहीयेत भाऊराव. मी या हॉस्टेलचा वॉर्डन आहे आणि इथले नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहणं माझं काम आहे. आणि माझ्या मते मी मानव धर्माचं नीट पालन करतोय. भाऊ, तुमच्या आई वडिलांना तुमचं हे बोलणं वागणं कळलं तर काय वाटेल त्यांना? हा, काही नाही होत. तुमच्या त्या वाईट संगतीमुळे दिवसेंदिवस तुमचं वागणं बिघडत चाललंय भाऊराव. मला उलट वाटतंय. आता कुठेतरी माझ्या मनावरती असलेली नीतिनियमांची ओझी, धर्माची ओझी ही दूर होत आहे. मी विचारांनी स्वतंत्र मोकळा व्हायला लागलोय असं वाटतंय. मी माणूस म्हणून जगायला लागलोय असं आता वाटतंय मला. शब्दाला शब्द वाढू नका हो तुम्ही. तुमची थेरमी अजिबात चालू देणार नाहीये इथे. मी आधी आंघोळ करून शुद्ध होऊन आतमध्ये या. जा. मी आंघोळ नाही करणार सर. मुळात मी अशुद्ध झालोय हेच मला वाटत नाही. बास. उद्या तुमचा माफीनामा हवाय मला माझ्या टेबलावर. पुन्हा असं घडणार नाही या हमीसह. मी माफीनामा नाही देणार सर. मी माफी नाही मागणार. गेट आउट. उद्या सकाळी तुमची वळकटी बांधा चालते हो हॉस्टेलमधून. तुमच्यासारख्या बेशिस्त मुलांची अजिबात गरज नाही इथे. उद्या कशाला सर? आत्ताच निघतो ना. माझ्यामुळे तुमच्या या हॉस्टेलचा विटाळ नको ना व्हायला. भाऊराव यांना त्यांच्या बाणेदार वृत्तीमुळे हॉस्टेल सोडावं लागलं. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि किर्लोस्कर यांच्या कंपनीत नोकरी पत्करली. अशा अनेक नोकऱ्या करताना, प्रवासादरम्यान, फिरतीवर असताना त्यांच्या असं लक्षात आलं की खेड्यातील समाज गरिबीने आणि अज्ञानाने गांजलेला आहे, पिचलेला आहे. या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. या सततच्या अस्वस्थपणाचं, चिंतनाचं, मननाचं फलित म्हणजे 1919 मध्ये त्यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था. यासाठी त्यांनी अनेक गोष्टी पणाला लावल्या. उपर कंपनीचा राजीनामा ही केवळ एक सुरुवात होती. देशमुख, मी मूल्य आणि तत्व यांना प्राणापलीकडे जपणारा माणूस आहे. जिथे त्यांची तडजोड करायची वेळ येते तिथे मी फार काळ राहू शकत नाही. का? काय झालं? कुपर साहेबांचे आणि माझे विचार फारसे जुळत नाहीत. माझा आग्रह होता की मजुरांना पगारवाढ मिळावी आणि कंपनीच्या नफ्यातला काही भाग मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावा. पण कुपर साहेबांना कंपनीचा नफा मजुरांच्या भल्यासाठी वापरावा हे पटलेलं दिसत नाही. म्हणजे हे खरं कारण आहे तर? देशमुख, मला रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि ते या धंद्यामुळे मला जमत नाही. भाऊराव, तुम्ही 1000 रुपयांची उत्पन्न देणारा धंदा सोडणार आहात तुम्ही? हो, तुमचा धंदा भरभराटीला येतोय आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला पाठ दाखवताय. हे बघा भाऊराव, हे करत असताना संस्थेचे काम करत आहातच की? हो देशमुख, पण आता रयत शिक्षण संस्थेत फक्त साताऱ्यातली मुलं शिक्षण घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या रयतेची मुलं माझ्या संस्थेत यावीत असं मला वाटतं. आणि मी लक्ष्मीकडे पाठ फिरवत नाहीये, उलट ती प्रत्येक घरात यावी असं मला वाटतंय. देशमुख, सरस्वतीची उपासना केल्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होणार नाही या विचारावर मी ठाम आहे. भाऊराव, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करताय. देशमुख, तुम्हाला परिस्थिती माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. माझं भविष्यात काय व्हायचं ते होईल. पण आज अनेक गावं, अनेक कुटुंब शिक्षणाच्या अभावामुळे बेचिराख होत आहेत. त्यांची राख रांगोळी होतीये, त्याचं काय? अनेक गावांमध्ये सावकार भोळ्या भाबड्या अज्ञानी जनतेला लुटतायत. त्यामुळे गरिबी, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि ठराविक लोकांचा विटाळ या गोष्टी आल्याच उघानं. या सगळ्याचं मूळ आहे अज्ञान. या लोकांना कोण शिक्षित करणार? त्यांच्या मुलांना कोण शिकवणार? त्यासाठीच मी ही संस्था सुरू केली आहे ना. भाऊराव, एक म्हण कायम लक्षात ठेवा, आधी पोटोबा मग विठोबा.
आणि जर तुम्ही असेच वागत राहिलात ना तर कंगाल व्हाल एका दिवशी. देशमुख, भौतिक दारिद्र्य आलं तरी चालेल, पण वैचारिक दारिद्र्य येता कामा नये या विचारांचा मी आहे. लोकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना वेड्यात काढलं जेव्हा त्यांनी कूपर कंपनी सोडली. पण अशी ध्येयानं वेडी झालेली माणसेच इतिहास घडवतात. भाऊराव पायी चालत खेड्यापाड्यात जात आणि विनंती करत की माझ्या संस्थेत तुमचं एक तरी मूल पाठवा. बरं, असंही नव्हतं की लोकांचा त्या काळी त्यांना पाठिंबा होता. कर्मठ सनातनी लोकांना खालच्या जातीतील लोकांनी शिक्षण घेणं हा धर्मद्रोह वाटत होता. पण त्या काळात पुण्या मुंबई सारख्या शहरात जर सुधारणांना विरोध होत होता तर ग्रामीण महाराष्ट्राची कल्पनाच न केलेली बरी. पण अशा बिकट परिस्थितीतही कर्मवीर मागे हटले नाही. मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना शिस्त लागावी याकडे त्यांनी लक्ष दिलं. कमवा आणि शिका हा रयत शिक्षण संस्थेचा मंत्र बनला. मुलांना फुकट शिक्षण देऊ नये, ते दिलं तर त्यांना मिळालेल्या गोष्टींची किंमत राहणार नाही. त्यांनी मिळणाऱ्या शिक्षणाच्या बदल्यात श्रमदान करावं, शेती करावी, संस्थेच्या जमिनीत भाजीपाला पिकवावा असा रयत शिक्षण संस्थेचा नियम होता. त्यात विद्यार्थी टंगळ मंगळ करणार नाहीत ना, याकडे भाऊरावांचं बारीक लक्ष असेल. खूप थंडी आहे आणि मुलांना द्यायला पांघरुणं पण नाहीत आपल्याकडे. सतत काहीतरी ददात असते आपल्याकडे. खायला अन्न द्यायचं की पांघरायला रजई असे पेच पडतात. हो, पण उत्तर आपणच शोधलं पाहिजे. लोकांनी आपल्या भरवशावर मुलांना इथे पाठवलंय, त्यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना. गेले 3 दिवस थंडी खूप वाढलीये, पण त्याला आपण तरी काय करणार. मुलांना जी पांघरुणं दिलीत ती आपल्या घरातूनच दिलीत. माझ्या जुन्या साड्यांच्या गोधड्या करून दिल्यात. थांब, मी आलोच. काय हो, इतका वेळ झाला, कुठे गेला होता? हे काय? सगळ्या गावभर फिरलो, लोकांनी एवढ्या चादरी दिल्या, काही जणांनी गोणपाटही दिली, सगळी घेऊन आलो. तुम्ही रात्री गावभर फिरलात? काही लोकांनी हाकलून दिलं, एक दोघांनी तर हाताला धरून बाहेर ढकललं, पण एवढा ऐवज जमा झाला. थांब. तर ही सगळी गरजू विद्यार्थ्यांची यादी आहे. नमस्कार भाऊराव. नमस्कार, बोला. कागलहून आलोय, धेंडे गुरुजींनी पाठवले आहे. बर, पुढे काय करायचा विचार आहे? शिक्षण घ्यायचंय आणि पुढे जाऊन कारखाना काढायचाही विचार आहे आमचा. छान, चांगला विचार आहे. पण माझ्या संस्थेचे काही नियम आहेत, ते आधी ऐकून घ्या. मला फुकटचं शिक्षण द्यायचं नाहीये. माझं शिक्षण हे स्वावलंबनातून दिलं जाणारं शिक्षण आहे. त्यासाठी मला प्रामाणिक कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज आहे. 8 आण्यात तुम्हाला 2 वेळचं जेवण द्यायची माझी इच्छा आहे, पण ते देण्यासाठी प्रत्येकानं मेहनत करायला पाहिजे, स्वतःचं अन्न स्वतः पिकवलं पाहिजे. हे मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य आहे आम्हाला. उत्तम. शिंदेंना भेटा, ते तुम्हाला तुमची खोली दाखवतील. या.
भाऊराव, तुमची संस्था चांगली आहे, पण काय? पण ही तुमची कमव आणि शिका पद्धती योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. ह्या वयात मुलांनी श्रम करायचे की शिक्षण घ्यायचे? आणि या दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष कसं राहणार? हे श्रम बालवयातच मुलांकडून करून घेणं हे योग्य आहे का? महाराज, तुमचं म्हणणं तुमच्या ठिकाणी योग्य आहे, पण माझ्याकडे शिक्षणासाठी येणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मुलाला शरीर श्रमाचा कंटाळा नसतो आणि नसावा. घामाने डबडबलेले शरीर हाच माझ्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च अलंकार मानावा. पण होतं काय की ज्यावेळी आई वडील म्हातारे होतात आणि मुलाकडून सेवेची अपेक्षा ठेवतात, तेव्हाच नेमका मुलगा विलायती कपडे घालून फिरू लागतो. उलट आई वडिलांनाच त्यांना तांब्याभर पाणी भरून द्यावं लागतं. हे असलं शिक्षण काय कामाचं? आपण आपल्या मुलाला शिकवलं याचा आई वडिलांना पश्चाताप होता कामा नये, तर अभिमान वाटायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीच मुलं जेव्हा शिकून समाजात वावरायला लागतील तेव्हा त्यांना इतरांच्या कष्टाची जाणीव हवी. हे 4 बुकं शिकून शेतकऱ्यांना किंवा मजुरांना हिणवणारी पिढी मला निर्माण करायची नाहीये. तो या शिक्षणाचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल. माझ्या शिवाजी कॉलेजमधून मला निरोगी मनाची, निरोगी शरीराची तरुण पिढी निर्माण करायची. जर त्यांना इथे हॉस्टेलवर ऐशारामाची सवय लागली तर त्यांना घरची ओढच वाटणार नाही, हातात नांगर धरायची लाज वाटू लागेल. हे होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांनी रोज श्रम करणं महत्वाचं आहे. अगदी योग्य विचार आहेत भाऊराव. मनातल्या सगळ्या शंका दूर केल्या तुम्ही. हे 4000 रुपये संस्थेसाठी. महाराज, हे नाही म्हणू नका भाऊराव, काहीच बोलू नका. हो, तुम्ही या लोकांसाठी एवढे कष्ट करता, या कष्टांपुढे या पैशाचं मोल काहीच नाही. घ्या. ए केशव, काय झालं रे? हिशोब लागत नाहीये का? हो भाऊ, 6 पैशाचा हिशोब कमी लागतो. काय झालं? कुणाकडून येणं बाकी आहे का? भाऊ, तुमच्याकडून आलेल्या हिशोबातच 6 पैशाचा हिशोब लागत नाहीये. अरे मग असं अडखळत काय सांगतोयस? जे चूक आहे ते चूक आहे. हा, 6 पैसे हे घे. 6 पैसे. हे बघ, हिशोब लागला नाही तर मला जाब विचारायलाही कचरायचं नाही. मी आणि संस्था पैशांच्या बाबतीत वेगळे आहोत. काय? बाबा नमस्कार. अरे अप्पा, इकडे कुठे? बाबा, आज परीक्षा आहे ना, तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. अरे वा वा वा. केशव, हे आमचे चिरंजीव. हुशार आहे बरं का. सारख्या कुठल्या ना कुठल्या परीक्षा देत असतो. आता आज कुठली परीक्षा? बाबा, ते वालचंद शेठजी आहेत ना, त्यांनी बँगलोर मध्ये एअरक्राफ्ट फॅक्टरी सुरू केली. तिकडे ऑफिसमध्ये काही जागा आहेत, त्याच्याच निवडीची परीक्षा. अरे वा, म्हणजे नोकरीसाठी बंगलोरला जाणार तर तुम्ही. छान छान. बाबा, ही जी परीक्षा आहे ना, यात जैन लोकांना अग्रक्रम मिळण्याची शक्यता आहे. 10,000 तरुणांनी अर्ज भरला या पोस्टसाठी. बाबा, तुम्ही एक चिठ्ठी दिलीत आणि माझ्या नावाची शिफारस केली तर बरं होईल. अप्पा, मी शिफारसीची चिठ्ठी देणार नाही. बाबा, तिकडे येणारे बरेच जण अशा चिठ्ठ्या घेऊन येणार असतील, पण हा काय यासाठीचा निकष नाही. बाबा, तुम्ही इतर विद्यार्थ्यांना देताच ना चिठ्ठ्या, करताच ना त्यांच्या शिफारसी. बाबा, खूप अवघड आहे हो ही परीक्षा. ती तू स्वतःच्या हुशारीवर पास हो, आणि ती तू होशील याचा मला विश्वास आहे. पण मी तुझ्यासाठी वशिला लावणार नाही. ते सोडून दुसरं काहीही माग. नका देऊ तुम्ही चिठ्ठी मला. मी होऊन दाखवीन परीक्षा पास. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी एका उत्तम शिक्षकाचं, मार्गदर्शकाचं कार्य पार पाडलं. कधी ते प्रसंगी कठोर झाले तर कधी मुलांवर जीवापाड प्रेमही केलं. मुलांना शिक्षण देताना भाऊराव त्यांना आवर्जून जीवन मूल्य शिकवत.
मुलांना सामाजिक परिस्थितीचं भान असावं हा त्यांचा प्रयत्न कसोशीने होता आणि त्यांनी तो यशस्वी सुद्धा करून दाखवला। आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात शिक्षण संस्थांचं पेव फुटलेलं दिसतं। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था आज देशभर कार्यरत आहेत, पण मुलांमधून एक संवेदनशील माणूस आणि एक अत्यंत उत्तम असा भारतीय नागरिक बनवण्यापेक्षाही केवळ एक पैसे कमावू शकणारं मशीन बनवणाऱ्या या कंपन्यांना शिक्षण संस्था खरंच म्हणावं का? कर्मवीर भाऊराव पाटलांनी इतकी मजबूत पायाभरणी केलेली असताना देखील पुढे या शिक्षणाचा बाजार व्हावा याहून आपल्या देशाचं दुर्दैव ते काय? भारत सरकारने कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला, तर पुणे विद्यापीठाने त्यांना मानाची डी.लिट ही पदवी देऊन त्यांना गौरवलं। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती पटते ती या पुरस्कारांपेक्षाही रयत शिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेल्या लाखो विद्यार्थ्यांना पाहून। आज रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाखांमधून 4.5 लाखाहूनही अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीला हातभार लावतात। तळागाळात जाऊन गोरगरीब जनतेच्या हातात शिक्षणाचा कधीही न विझणारा दिवा देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपण खरं तर महात्माच म्हटलं पाहिजे। पण त्याचबरोबर तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक आभार मानले पाहिजेत ते भाऊराव पाटलांच्या पत्नीचे सुद्धा। काय आहे की भाऊराव पाटलांसारखी ही माणसं आपलं काम तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांचा संसार एक अत्यंत कणखर स्त्री सांभाळत असते आणि बऱ्याचदा फक्त संसारच नाही तर आपल्या पतीच्या कामाला जशी जमेल तशी जी जमेल ती मदत करते। लक्ष्मीबाई सुद्धा यापेक्षा काही वेगळ्या नव्हत्या। काय झाले? काही नाही, उद्या दिवाळी आहे आणि मुलांना साधा गोडाचा शिरा द्यायला पण पैसे नाहीयेत। आहेत ते पैसे फार कमी आहेत। मी काही मदत करू का? अगं तू किती करशील? तुझे सगळे दागिने विकून झाले, लंकेची पार्वती झालीस तू। हे घे। हे काय? मंगळसूत्र? मंगळसूत्र देतेस तू? हो, हे गहाण ठेवा, पुढे पैसे मिळतील तेव्हा बघू आपण। पण उद्या मुलांना गोडधोड करूया, बिचारी घरापासून दूर आहे, घराची आठवण येत असेल, ती त्यांच्याच घरी आहेत असे वाटले पाहिजे त्यांना। घ्या। अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा। सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन।